पुण्यालाच जातो आहोत कारण प्रचंड तापलेलं आहे वातावरण। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे काँग्रेस आक्रमक झालेला आहे। काँग्रेस एका बाजूला आंदोलन करते उत्सव हॉटेल परिसरामध्ये पुण्याच्या, आणि त्याच्या विरोधामध्ये म्हणजेच काँग्रेसच्या आंदोलनाला विरोध करण्याकरता सगळे भाजपचे कार्यकर्ते हे काँग्रेस भवनामध्ये गेलेले आहेत। तिथे ते आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत। काँग्रेस बरोबर वंचित आघाडी सुद्धा आंदोलनामध्ये सामील झालेली आहे। अमित शहा यांना पुण्यामध्ये यायला त्यांचा विरोध आहे। एकीकडे काँग्रेस अमित शहांच्या दौऱ्याला विरोध करत पुण्यात आंदोलन करते, तो दुसरीकडे मात्र आता भाजप देखील आक्रमक झालेली पाहायला मिळते। पुण्यातल्या काँग्रेस भवनच्या बाहेर हे सगळे भाजप कार्यकर्ते आता जमलेले आहेत आणि आपण पाहतोय की महात्मा गांधीजींचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला आम्ही हार अर्पण करू आणि शांततेत हे आंदोलन करू असं भाजपकडून सांगण्यात आलं होतं। पण आता या ठिकाणी खरं तर पोलीस मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काँग्रेस भवनाच्या गेटवरती रोखले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलीस जे आहेत ते घेऊन जाताना पाहायला मिळतात। खरं तर कुठल्याही आंदोलनाला या ठिकाणी परवानगी नव्हती। आज केंद्रीय मंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावरती आहेत आणि या पुणे दौऱ्याला आम्ही विरोध करू असं याआधी काँग्रेसनं सांगितलं होतं आणि त्यानंतर मात्र काँग्रेसनं आंदोलन करण्याचा इशारा दिला। आंदोलन काँग्रेसनं दुसरीकडे सातारा रोडवरती सुरू केले। मात्र आता खरं तर अमित शहा यांच्या विरोधात जे आंदोलन काँग्रेसनं पुकारले त्या आंदोलन त्याच्याच विरोधात आणि अमित शहा यांना समर्थन देण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काँग्रेस भवनावर मोर्चा काढला होता। शांततेत आंदोलन करू असं सांगितलं होतं, पण आता या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस भवन पासून बाजूला नेण्यात येते। खरं तर मोठे अधिकारी पोलीस अधिकारी या सगळ्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांना पोलिसांकडून सांगितलं जातंय की इथं तुम्हाला आंदोलनाची परवानगी नाही, तुम्ही आंदोलन करू शकत नाहीयेत। म्हणून या सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना आता बाहेर जे आहे ते घेतलं जाते। परवानगी नसताना तुम्ही आंदोलन करताय असं सांगितलं जाते। आपल्यासोबत काही भाजपचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सगळ्यांना रोखले जाते, आंदोलन करू नका, तुम्हाला परवानगी नाही असं पोलिसांकडून सांगण्यात येते। पण आता हे काही कार्यकर्ते हे काँग्रेस भवनकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। पोलीस आता या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत माजी नगरसेवक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। खरं तर पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घ्यायला तर सुरुवात केली आहे। काँग्रेसच्या आंदोलनाला परवानगी नाहीये। आपण इथे पाहतोय की भाजपच्या कार्यकर्त्यांना घेऊन पोलिसांची व्हॅन निघाली आहे। काँग्रेस भवनवर या भाजपच्या सगळ्या लोकांनी आंदोलन पुकारलं होतं आणि म्हणून पोलिसांनी बंदोबस्त आता इथे वाढवले आणि आता काँग्रेस भवनच्या बाहेर जे भाजप कार्यकर्ते जमलेत त्यांना पोलीस ताब्यात घेण्यात पोलिसांनी सुरू केलेलं पाहायला मिळतंय। अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे। पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते केंद्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे। या पुरस्काराचा जो कार्यक्रम आहे तो 12 वाजता सुरू होईल पुण्यामध्ये। त्यामुळे कालच रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये दाखल झालेले पण आहेत, पण त्यांच्या पुण्यामध्ये येण्याला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याला काँग्रेसचा वंचितचा विरोध आहे। त्यामुळे काँग्रेस वंचित सगळे एकत्र आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी पुण्यातल्या उत्सव हॉटेल परिसरामध्ये सुरू आहे। आक्रमक झालेले आहेत सगळे काँग्रेस आणि वंचितचे कार्यकर्ते। त्याला विरोध म्हणून भाजपचे कार्यकर्ते पण आक्रमक झालेत आणि काँग्रेस भवनाच्या बाहेर आंदोलन करतात। तुम्हाला ताब्यात घेतले पोलिसांनी, तुम्हाला काय म्हणतात पोलीस, काय सांगतात? पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाहीये। बूम नको टाकू। आपला इथं आंदोलन करतोय का असं पोलिसांना समजलं नाही, परंतु आम्ही या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आदरणीय अमित शहांचे या ठिकाणी आलो होतो, त्यामुळे आम्हाला डिटेन करून तिथे देतील अशी आजची कल्पना आहे। ठीक आहे, मग तुम्ही अजून आंदोलनावर ठाम आहात? या आंदोलन नव्हतं, हे स्वागत होतं। बर, मग तुम्ही परत करणार आहात का स्वागत परत करणार काय तुम्हाला ताब्यात घेतले पोलिसांनी, तुम्हाला काय म्हणतात पोलीस, काय सांगतात? हे भाजपचे कार्यकर्ते जेव्हा काँग्रेस भवनावर पोहोचले त्यांना थांबवण्यात आलं। तुम्ही आंदोलन करायचं असेल तर त्याला परवानगी घेतलेली नाही आहे, त्यामुळे तुम्ही असं आंदोलन करू शकत नाही असं म्हणणं पडलं पोलिसांचं। तर ते म्हणाले की आम्ही आंदोलनासाठी आलेलोच नाही, आम्ही फक्त अमित शहांना स्वागत करायला आलेलो आहोत।